हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज बघा जवळजवळ आता वाजलेले आहेत तर 9. एवढ्या उशिरा मी व्लॉगला सुरुवात करत आहे. दिवसभरामध्ये आज मी काही शूट केलं नाही. एका बाजूला इकडे चाललेला आहे आपला स्वयंपाक आणि एका बाजूला माझं स्टिचिंगचंही काम चालू आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याकडे जे काही लग्नाचे कपडे आलेले होते ते मला उद्यापर्यंत द्यायचे आहेत. आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार. शनिवारी त्यांच्या इथे आहे हळदीचा कार्यक्रम आणि हळदीचे आपल्याकडे ब्लाऊज होते. तर म्हटलं का चला, आणि तसेच उद्या मला त्या हळदीसाठीही जायचं आहे आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं म्हटलं की आपल्या स्वतःचीही तयारी थोडीफार करावी लागते. व त्यासाठीही थोडासा वेळ आपल्याला मिळेल म्हणून आज पूर्ण वेळ मी स्टिचिंगला दिला आणि आज दिवसभर पूर्ण स्टिचिंग करत होती. त्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही आणि म्हटलं चला आता सगळे ब्लाऊज तर आपले होत आले. त्यातला एक ब्लाऊज फक्त माझा राहिलेला आहे आणि तो ब्लाऊज आहे वेल्वेटचा. तर वेल्वेटचा ब्लाऊज असल्यामुळे तो मी म्हटलं का थोडा म्हणजे सगळे ब्लाऊज शिवून घेते आणि त्यानंतर वेल्वेटचा ब्लाऊज शिवते. कारण वेल्वेटचा ब्लाऊज शिवायला थोडासा एक्स्ट्रा टाईम द्यावा लागतो आपण. कारण कसं असतं वेल्वेटच्या कपड्यामध्ये आपल्याला जर आपण चांगल्या क्वालिटीचा कपडा घेतला तर तो व्यवस्थित स्टिच होतो. म्हणजे जर आपण अस्तर लावून शिवत असू तर वेल्वेटचा ब्लाऊज शिवताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. पण शक्यतो काय होतं वेल्वेटमध्येही बरेचसे प्रकार येतात. तर आपण चांगल्या क्वालिटीचं वेल्वेटचं कापड वापरलं तर स्टिचिंगला बराचसा प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा आपण वेल्वेटला अस्तर लावत नाही त्यावेळेस तर ब्लाऊज शिवण्यासाठी खूप आपल्याला त्रास होतो. कारण कधी-कधी काय होतं जर कमी क्वालिटीचं आपण कापड यूज करत असाल तर मग ते कधी-कधी जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा ते कापड खेचलं जातं किंवा असं गोळा होतं एका जागेवर, शिलाई व्यवस्थित येत नाही. यासाठी शक्यतो जेव्हा पण आपण वेल्वेटचं कापड घेऊ तर क्वालिटी व्यवस्थित घेतली पाहिजे आणि शक्यतो वेल्वेटच्या कपड्याला आपण अस्तर लावूनच स्टिच केलं पाहिजे आणि कस्टमरलाही सांगितले पाहिजे की तुम्ही वेल्वेटच्या कपड्याला अस्तर लावा. कारण कसं असतं वेल्वेटचं कापड थोडं जाड असतं, पारदर्शक नसतं. त्यामुळे बरेचसे कस्टमर बोलतात का याला तर अस्तर लावायची गरज नाही. पण जर अस्तर नाही लावलं तर आपल्याला शिवायला खूपच त्रास होतो. त्यासाठी प्रत्येक वेळेस मी माझे जे काही क्लायंट आहेत त्यांना सांगते की शक्यतो तुम्ही वेल्वेटच्या कपड्यांना अस्तर लावूनच घ्या. तर त्यासाठी तो ब्लाऊज मी मागे ठेवलेला आहे. म्हटलं उद्या निवांत मी त्या ब्लाऊजला शिवेल. म्हणजे जरी एक्स्ट्राचा टाईम गेला तरी काही हरकत नाही. कारण हे जे आपले जी काही हळदीचे आणि लग्नाचे जे ब्लाऊज होते ते मी शिवून घेतलेले आहे. साड्याही आपल्या फॉल बिडिंग करून झालेल्या आहेत आणि हा जो एक ब्लाऊज तुम्ही आता बघताय जो मी स्टिच करते तोही आपला जवळजवळ पूर्ण झालेला आहे. त्याला फक्त बाही जॉईंट करायची आहे आणि फिटिंग करायची आहे. तर हा ब्लाऊज पूर्ण आपला स्टिच करून झाल्यानंतर त्यातला फक्त एक वेल्वेटचा ब्लाऊज स्टिच करायचा राहणार आहे. तो मी उद्या शिवणार आहे. तर म्हणून म्हटलं चला का आता मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते आणि म्हणून मग एवढ्या रात्री व्लॉग शूट करत आहे. पूर्ण वेळ म्हणजे स्टिचिंगलाच दिला. त्यामुळे दिवसभरामध्ये काहीही शूट करता आलेलं नाही. जवळजवळ आपले आज 3 अस्तरचे आणि पूर्ण साड्या फॉल बिडिंग करून झालेल्या आहे. 4 साड्या ज्या होत्या त्या पूर्ण 4 साड्या फॉल बिडिंग करून झालेल्या आहेत. 3 अस्तरचे ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि त्यातला आता फक्त एक अस्तरचा आणि विथ वेल्वेट ब्लाऊज शिवायचा आहे. तो मी उद्या शिवणार आहे. त्याचं स्टिचिंग आणि कटिंग मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. तर आता हा ब्लाऊज शिवून झाला की त्यानंतर मग जेवणं उरकून घेणार आहे आणि जेवणं उरकून झाल्यानंतर दिवसभरामध्ये जे काही आपले ब्लाऊज स्टिच होतात त्या ब्लाऊजांना हुक आणि लूक लावायचं काम किंवा प्रेस बटन जे काही काम असतं ते मग मी जेवल्यानंतर आरामशीर सगळी कामं उरकून घेतल्यानंतर अर्धा तासामध्ये करत असते. कारण कसं असतं हेच जर काम आपण उद्यावर ठेवलं पेंडिंग तर मग ते तसंच राहून जातं. कारण दुसऱ्या दिवशीचं आपलं वेगळं काम असतं स्टिचिंगचं, कटिंगचं. मग हे काम तसंच राहून जातं. मग ते पेंडिंग राहिलं का पेंडिंगच राहतं. त्यामुळे मी काय करते दिवसभरामध्ये जे काही आपले ब्लाऊज शिवून होतात तर त्या जेवढ्या पण ब्लाऊजांना हुक लूक लावायचं काम हे मी रात्री निवांत जरा वेळ भेटला की 15 ते 20 मिनटं शक्यतो लागतं. जास्तीत जास्त अर्धा तास या कामासाठी लागतो आणि मग ते पूर्ण करूनच टाकते.
तर इथे बघू शकता हा ब्लाऊज आपला पूर्ण रेडी झालेला आहे. फक्त फिटिंग करायची बाकी आहे आणि त्याला फिटिंग करून घेतले आणि ह्या ब्लाऊजला मी कवर शिलाई केली नाही. तर कवर शिलाई का नाही केली? कारण ज्या मावशी आहेत त्यांना कवर शिलाई आवडतच नाही आणि ब्लाऊजला जास्त माया ठेवलेली त्यांना आवडत नाही. जास्तीत जास्त पाऊण ते 1 इंचाची माया त्यांना लागते. कारण प्रत्येक कस्टमरचं वेगवेगळं असतं. तर त्यांनी मला म्हणजे त्या माझ्याकडेच ब्लाऊज शिवतात आणि मला हे माहिती आहे म्हणून मी डायरेक्टली याला कवर शिलाई केली नाही. 1 इंचाचं मार्जिन सोडले आणि पूर्ण साईडचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकलेलं आहे आणि मग त्याला आपण वरलॉक करणार आहे. कारण त्यांना कवर शिलाई आवडतच नाही आणि जास्त माया ठेवलेलेही आवडत नाही. तर हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे पूर्ण आणि खूप सुंदर अशी ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे. कटोरी ब्लाऊज आहे. 36चं माप होतं आणि बाही 9.5 इंचाची आहे. बाहीला पूर्ण काठ आलेले आहे. खूप सुंदर अशी साडी आहे. सिल्क मद्रासी टाईप आहे आणि खूप मोठी काठ होती. मग ती पूर्ण काठ मी बाहीला यूज केलेली आहे. तशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज डन झालेला आहे. आता ह्याला फक्त हुक आणि लूक करायचे बाकी आहेत. तेही मी करून घेणार आहे. तर चला आता मी माझं काम तर उरकलं आहे, पण आता जेवणं उरकून घेतो. जेवायचं बाकी आहे. जेवण करून घेते आणि त्यानंतर मग जे आपलं थोडंसं काम बाकी आहे तेही डन करून घेणार आहे. तर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. तर जेवणं तर उरकून झालीत, पण मी म्हटल्याप्रमाणे जे आपलं थोडंसं काम बाकी होतं पेंडिंग, ते मी उरकून घेते. इथे हुक आणि लूक लावायचं काम राहिलेलं होतं. जे काही ब्लाऊज तयार झालेले होते ते सगळे घेतलेले आहेत आणि हुक आणि लूक लावत आहे आणि एका बाजूला चालू आहेत आपल्या सिरियली. तर टेलर म्हटलं का हे असं दिवसभर काम चालूच असतं. एक दिवस खूप हॅट्रिक जातो. खूप दमल्यासारखं झालं आणि डोळ्यांवरही खूप ताण येतोय. डोळ्यांची जळजळ व्हायला लागले आणि आता कधी झोपते असं झालंय. तर चला भेटू आता आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर